श्री गणेश तलाव स्वच्छता अभियान 2026च्या अंतर्गत रोटरी क्लब व जीवन रक्षक बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलाव परिसरात गणेश तलाव स्वच्छता अभियान व जनजागृती रॅली उत्साहात पार पडली। पर्यावरणपूरक गणेशोत्सव, जलस्रोतांचे संवर्धन आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मकरंद देशपांडे, वरुडकर, पालकमंत्री कार्यालय, महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, हिज हायनेस राजे पटवर्धन यांचे प्रतिनिधी मारुती नाईक उपस्थित होते। तसेच रोटरी क्लबचे प्रतिनिधी फडके, जीवन रक्षक बहुउद्देशीय ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोरे काका, राकेश तामगावे, विवेक पोरे, डॉक्टर विकास सरदेशमुख, डॉक्टर विजय मसराज, आरोग्य मित्र उमेश पवार आणि प्राध्यापक विक्रमसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून गणेशोत्सवाच्या काळात तलाव, नदी व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले। अभियानाची सुरुवात गणेश तलाव परिसर प्रत्यक्ष स्वच्छतेने झाली। स्वयंसेवकांनी तलाव परिसरात प्लास्टिक, निर्माल्य व इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवर जनजागृती रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये विद्यार्थी, युवक, महिला, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सगळ्यांना नमस्कार, रामकृष्ण हरी। आता वारीची सगळी वारी वगैरे मिरजमध्ये येत आहेत आणि आपण स्वागत पण करत आहेत, पण ही वेगळी वारी आपल्याला पाठीमागे दिसते आणि स्वच्छतेची वारी आहे। आणि गेले जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून दर शनिवारी थोडंसं आपला जो गणेश तलाव आहे त्या स्वच्छतेचं काम सुरू आहे। आता झाडं वाढलेली आहेत, इतरही काही आम्ही झाडं लावण्याचे वगैरे सगळे उपक्रम घेत आहोत। आज आपल्यासोबत पूर्ण मिरजेचे जे राजेसाहेब आहेत त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हे सगळं करत आहोत। त्यासोबत सुधीर गोरे साहेब आहेत, त्यांचं फाउंडेशन आहे। खास करून आपले मिरजेचे मकरंद देशपांडे साहेब पण इथं आहेत की जे या सगळ्या कार्यक्रमात नेहमी आमच्यासोबत असतात। रोटरीचे फडके सर आहेत, रोटरीचे अध्यक्ष पण येत आहेत आणि ही वारी अखंड अशीच वर्षभर सुरू ठेवायचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते करणारच आहोत। तर एवढ्या परिसरातल्या लोकांना माझं आव्हान आहे की रस्त्यावर कचरा टाकू नका, कोरडा कचरा तुम्ही ठेवला तरी चालतोय। आम्ही मान्य करतो की दररोज आमची घंटागाडी तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, पण आठवड्यातले 3 दिवस तरी ही गाडी आपल्या दारात येत असते आणि कोरडा कचरा टाकायला काहीही हरकत नाही की 3 दिवसातनं एकदा टाकणे, पण आपल्या घरातलं उचलण्याने आपल्या दारात नाही टाकणे हा काय त्याच्यावरचं म्हणजे सोल्युशन नाही आहे कुठल्याही कचऱ्यावरचं। त्यामुळं कचरा इतरत्र आपल्या घराशिवाय आणि कचऱ्याच्या डब्याशिवाय कुठेही टाकणे, एवढं जरी आपण काळजी घेतली की कचरा म्हणजे कचऱ्याचा डब्बा, एवढं जरी रिलेशन आपण लावून ठेवलं तरीसुद्धा खूप स्वच्छ होईल। इथल्या सगळ्याच नागरिकांना माझं आव्हान आहे की इथं रस्त्यावर अजिबात कचरा टाकू नका। अगदीच तुम्हाला वाटेल तर केव्हाही आम्हाला फोन करा। आम्ही म्हणत नाही की आरोग्य विभाग अगदी तत्परतेनं त्या वेळा करत असेल, पण तुम्ही जर हाक दिली, तुम्ही साथ दिली तर प्रतिसाद आमचा नक्की असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आम्हाला साथ द्या, प्रतिसाद रूपे आम्ही तुमच्यासोबत उभे राहून सगळं स्वच्छता करण्यासाठी। धन्यवाद। आतापर्यंत आपण बघत होतो की काहीतरी एखादी वस्तू देणं किंवा असं करणं हे एवढंच करत होते, पण आता रोटरी क्लबने एक असा हे घेतला आहे की ह्या स्वच्छतेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांना, ह्या स्वच्छतेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते स्वच्छता दूत म्हणून रोटरीतर्फे एक प्रशस्तीपत्रक देणार आहेत। आपल्या रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आता आलेत। मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी नेमकं काय करायचं ठरवलं याच्याबद्दल थोडंसं सांगावं।